सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा बनलेला आहे की जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठी सक्ती ही लागू केली आहे। म्हणजे तुम्हाला जर मराठी बोलता येत नसेल तर तुम्हाला रिक्षाचा परमिट दिला जाणार नाही। याच्यासाठी अनेक जण आहेत ते विरोध करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या लवकर मराठी शिकू शकत नाही, परंतु राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही 2019मध्ये हा रूल लागू केला होता, तेव्हापासून एवढे 6 ते 7 वर्ष होते हे लोक मराठी शिकू शकले होते, पण ह्या लोकांनी शिकलं नाही। त्यासाठी हे नियम लागू करणं गरजेचं आहे। आता आपण आहोत वाशीमध्ये, इथे काही रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत, त्याच्यासोबत आपण विचारूया ह्यांचे काय प्रतिक्रिया आहेत। आता महाराष्ट्रामध्ये राहता तर मराठी यायलाच पाहिजे। पहिली गोष्ट, मराठी पॅसेंजर बसलं त्याच्या का तुम्ही हिंदी बोलणार का? नाही ना। मग ते म्हणजे मराठी असलं तर समोरच्याला आपुलकी वाटते, बाकी काय नाही। त्या कंपल्सरी मराठी येणंच पाहिजे। तुम्हाला कंपल्सरी असं नाही का तुम्हाला पाहिजे, थोडं ते शिका। तुम्ही डायरेक्ट मुजोरी करताय, आम्ही घेणार नाही, बोलणार नाही, हे चुकीचं आहे। पण ते काय ते इथं तुम्हाला हे करंट ती वर्षापासून करताय धंदा, थोडा तरी करा का? आम्हाला वाटलं पाहिजे हा थोडा तरी येतोय, जाणीव राहिली पाहिजे आम्हाला। एवढं किती वर्षापासून आहेत ते आहेत ना, किती वर्षापासून, मग थोडं आम्हाला वाटलं पाहिजे। तर आता वेल्थ ते महत्त्वाची नाही आहे, चला वेल्थ देऊ शकतोय, पण तुम्ही तुमच्याकडून ते जाणीव झाली पाहिजे बाबा हा समोरचा व्यक्ती आहे, आपलं मराठी माणूस आहे, याच्याबद्दल काही नाही। ही चुकी आपली आहे ती। आता आम्ही पण आहे ना, आम्ही आता पॅसेंजर बसला, आम्ही हिंदीमधून डायरेक्ट बोलतोय, तरी आम्हाला घाण सवय लागली आहे ती। आम्ही डायरेक्ट मराठीमध्ये बोललो ना तर ते प्रत्यक्ष समोरून उत्तर येणंच आहे। तर नियम तर पूर्वीपासून आहे। परमिट ज्याला भेटतो तो डोमेसाईल दाखवल्यानंतर भेटतो की आपण 15 वर्ष किंवा 10 वर्ष इथे रहिवासी आहोत म्हणून। आणि भाषा शिकणं काही मोठी गोष्ट नाही। आपण साधारण एखाद्या ठिकाणी फिरायला जरी गेलो तर तात्पुरती कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, किती पैसे झाले, हे बेसिक गोष्टी आपण शिकून घेतो, भले त्याला महिना 2 महिना लागो। आणि जर तुम्ही RTOकडनं परमिट घेताय आणि हे दाखलं दाखवतं की आम्ही 15 वर्षापासून इकडे आहोत, 15 वर्षात जर तुम्हाला मराठीचे बेसिक वर्ड्स जर आले नाही, शब्द बोलता आले नाही, तर त्याचा काय अर्थच नाही। किमान आपण रिक्षावर जर म्हणाल तर आपल्याला फक्त मोजके शब्द बोलणं महत्त्वाचे आहेत, जसे की तुम्हाला पॅसेंजरला विचारणं आहे की कुठे जायचं आहे, तुमचा स्टॉप आला का, थांबू का, किती पैसे झाले, मोजक्या गोष्टी। जर इतकंसुद्धा आपल्याला बोलता येत नसेल तर आपण व्यवहार कसं करणार कोणासोबत? रिजेक्ट कसं कॅन्सल करतायत? पहिलंच नाही द्यायला पाहिजे ना। याच्यापुढे आता ते शासनाने धोरण ठेवलं पाहिजे का बाबा याच्यापुढं परमिट सोडा असेल तर मराठीत माणसाला द्या, आणि तो महाराष्ट्रामध्ये राहते त्यालाच द्या, वाद होणार नाही ना याच्यात, बरोबर आहे ना। तर तुम्ही बघितलं मोस्ट ऑफ लोकांचं असं म्हणणं आहे की मराठी आलीच पाहिजे, कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहेत आणि तुम्हाला जास्त नाही तर कामापुरता तर मराठी आलीच पाहिजे। कारण तुम्हाला जर कुठला पॅसेंजर घ्यायचा असेल आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे असेल, त्याला कुठे सोडायचं असेल तर तेवढी कामापुरता तर कमीत कमी तुम्हाला मराठी आलीच पाहिजे।